हॅव यू अर्न युअर टुमॉरो, इथं खरं तर क्वेश्चन मार्क पाहिजे होता, कारण हॅवनं सुरू झाले वाक्य. ठीक आहे, असो. हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा आजचा दिवस कमवला आहे का. तर एक संदिग्ध प्रश्न आहे. म्हणजे कमवला आहे तर कोणत्या अर्थानं, म्हणजे काही पैसे कमवलेत का किंवा माणुसकी कमवली आहे, नेमकं काय. तर त्याची उकल या कवितेतून होणार आहे. खूप मजेदार पोयम आहे. तर आपण लगेच सुरू करूया. आईस ब्रेकर्स. कम्प्लीट द फॉलोइंग वेव. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. लोकांना मदत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. फक्त पैशाचीच मदत करावी असं काय नाही, तर मॉरल सपोर्ट देऊ शकतो. म्हणजे जसं विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं आहे. शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीवरती हात ठेवून म्हणजे फक्त लढ म्हणा, जसं कणा कविता आठवली, तर एक मॉरल सपोर्ट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही एक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट मदतच आहे. इन्फॉर्मेशन, की एखाद्याला जर काही माहीत नाही, आपण त्याच्याविषयी त्याला माहिती देणे, मार्गदर्शन करणे, म्हणजे ही सुद्धा मदतच आहे. फायनान्शियल हेल्प म्हणजे आर्थिक मदत, तर निश्चित तिथं प्रॉब्लेम सॉल्विंग हेल्प आहे, तर त्याच्यात काही वाद नाही. आर्थिक मदत ही मदत आहेच, हा एक मार्ग आहे इतरांना मदत करण्याचा. कॉन्ट्रीब्युशन म्हणतात एखाद्याचं दुःख वाटून घेता येत नाही, पण आपण ऐकू तर शकतो, सहानुभूती देऊ शकतो. तर असा काही सहभाग आपण केला पाहिजे, किंवा फिजिकल वर्क करून सहभाग नोंदवता आला तर ती सुद्धा एक मदत ठरू शकते. तर या व्यतिरिक्त जरी काही वेज असतील, सो यू कॅन राईट देअर. नाव डिस्कस विथ युअर पार्टनर about the different idioms and proverbs related to the word tomorrow. One is done for you. Never put off until tomorrow what you can do today. तर इथे काही ज्या प्रोव्हर्ब्स दिल्यात त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये टुमॉरो शब्द येईल अशा काही तुमच्यासाठी इथे मी देत आहे. एव्हरी टुमॉरो इज अन आउटकम ऑफ व्हॉट आय डू टुडे. उद्या म्हणजे काय, उद्या हे आजचा आउटकम आहे. आज आपण काय मेहनत करतो त्याच्यावर डिपेंड आपला उद्याचा दिवस आहे. टुमॉरो नेव्हर कम्स, टुमॉरो इज नाऊ. हे पण खरे, उद्या कधीच येत नसतो, फक्त आज आपल्या हातात आहे. परंतु उद्याचा दिवस सुद्धा जर आज कामाला सुरुवात केली तर टुमॉरो इज नाऊ असं आपण म्हणू शकतो. द रिच मॅन प्लॅन्स फॉर टुमॉरो, द पुअर मॅन फॉर टुडे. जे श्रीमंत लोक आहेत ते उद्याची प्लॅनिंग करतात, काम मात्र आज सुरू करतात. आणि जे गरीब लोक आहेत ते मात्र फक्त आजचाच विचार करतात. तर एक दूरदृष्टी पाहिजे असं थोडक्यात लक्षात येते. वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फ्युचर प्लॅनबद्दल विचार करतात त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये कोणते मुद्दे येतात. सो करिअर, हायर एज्युकेशन, फायनान्शियल सिक्युरिटी अँड गोल्स. प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. वन इज डन फॉर यू. एक्झामिनेशन, इथं कॉलेज फंक्शन, इथं फंक्शन ॲट युअर होम. तर कुठे कोणती तयारी करताल, काय प्लॅनिंग कराल असं विचारलंय. एक्झामिनेशनच्या संदर्भात स्टडी आहे म्हणजे अभ्यास जो सध्या तुम्ही करतायत. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, की सरावाशिवाय काही शक्य नाही, प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आणि रिव्हिजन सिमिलर मिनिंग आहे किंवा सेम मिनिंग आहे. कॉलेज फंक्शन, कॉलेज फंक्शनच्या वेळेस काय काय कराल, तर प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. काय काय कर्तव्य आहेत याची लिस्ट कराल, आपल्या जबाबदाऱ्या ओळखाल आणि कन्फर्मेशन, निश्चित कोणतं काम करणार त्याच्या संदर्भात फीडबॅक द्याल. फंक्शन ॲट युअर होम, इथं क्लिनिंग द हाऊस महत्त्वाचं आहे, घर स्वच्छ कराल, अरेंजमेंट कराल आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कराल. हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार कराल. So the poet of this very interesting and motivational poem, Edgar Guest, 1881 to 1959, was born in England, and he had begun his writing career in 1895 at the age of 14. 14व्या वर्षी, म्हणजे इमॅजिन करा की अगदी 7वी 8वीत असण्याचं वय आहे त्यावेळेस त्यांनी रायटिंग करिअर सुरुवात केलेलं आहे. एडगर गेस्ट इज नोन ॲज द पीपल्स पोएट. पीपल्स ॲपॉस्ट्रॉफी आहे म्हणजे लोकांचे कवी म्हणले. कोणाला पोएट लॉरिएट, कोणाला लोकांचे कवी, एक प्रत्येकाचे एक स्पेशलायझेशन आहे. त्यांना लोकांचे कवी म्हणले कारण लोकांच्या भावना यांच्या कवितेमधून एक्सप्रेस होतात. सो दिस इज अ इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of another human being or not. कवी या कवितेमध्ये आपल्याला किंवा वाचकांना प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचा आजचा दिवस सत्कारणी लावलाय का दुसऱ्याच्या एखाद्याच्या लाईफमध्ये
चांगला बदल व्हावा याच्यासाठी तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं भविष्य चांगलं असेल की नाही हे तुमच्या हातात आहे, असं आपल्याला एडगर गेस्ट या कवितेचे कवी सांगतायत. Therefore one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. आपण आज काय काम करतोय याच्यावर आपला उद्याचा दिवस डिपेंड आहे. आणि मित्रांनो, हे खरोखरच सत्य आहे. त्याच्यामुळेच आपल्याला सगळे वरिष्ठ मंडळी, आपले शिक्षक मेहनत करा, चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा, चांगले कार्य करा असं नेहमी सांगत असतात. तर ॲक्च्युअल पोएमला आपण सुरुवात करूया. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. कवी एडगर गेस्ट या ठिकाणी आपल्याला विचारत आहेत, हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे काय? की वाचक हो, तुम्ही तुमचा दिवस कमवलेला आहे का? कधीचा? उद्याचा दिवस. जर उद्याचा दिवस कमवायचा आहे तर तुम्हाला आज मेहनत करावी लागेल. जस्ट इमॅजिन दॅट की आजच्या आपल्या चांगल्या कामावर की जर देव आपल्याला उद्याचे 24 तास आपल्या अकाउंटला डिपॉझिट करत असेल तर त्यानं ते करावेत की नाही? म्हणजे चांगलं काम करत असाल तर 100% करावेत आणि वाईट काम करत असू तर काय? भयावह प्रश्न आहे. सो डायरेक्टली स्टार्ट द पोएम. व्हेरी इंटरेस्टिंग पोएम. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. बऱ्याचदा आपण घराबाहेर निघताना, महाविद्यालयामध्ये किंवा समाजामध्ये इकडे तिकडे फिरताना एक दुसऱ्यांना पास्ट करतो किंवा आपण एक दुसऱ्यांना दिसतो. अशा वेळेस आपण इतरांकडे बघून आनंदी होतो का? आपण जर स्माइल केली किंवा आनंदी आहे असं दाखवलं तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद वाटतो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. तुम्ही त्याच्या मार्गात आल्यामुळं एखादा आनंदी होतो का? जसं आपल्याकडे बघा, रस्ता काटत असताना किंवा चालत असताना मांजर आडवी केली तर आपल्या चेहऱ्यावरती आठ्या उठतात, म्हणजे काहीतरी वाईट होईल. ही एक धारणा आहे, अंधश्रद्धा आहे की मांजर आडवी गेली याचा अर्थ काय आहे? त्या मांजराला कुठेतरी जायचंय एवढाच अर्थ आहे, याच्यापेक्षा मोठा अर्थ नाहीये. परंतु आपल्या कपाळावरती आठ्या उमटू शकतात, उमटतात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं काम काही होणार नाही असा विचार आपल्या मनाला शिवून जातो, पण ते सत्य नाही. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्ही एखाद्याशी आनंदानं, अगदी चेअरफुल, प्रसन्नतेनं बोललात का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. टॉयलिंग टाइम, टाइम स्पेंट इन हार्ड अँड फिजिकल वर्क. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये कष्ट करतो, फिजिकल वर्क करतोय असं या ठिकाणी सांगितले. इज देअर एनीवन टू अटर नव काइंडली वर्ड ऑफ यू. जसं आज अगदी दिवसभर तुम्हाला भेटून कुणाला आनंद झालाय का असे कवी विचारतो, आणि दिवसाच्या अखेरीस किंवा दिवसाच्या शेवटी तुमच्या प्रेमळ शब्दामुळं किंवा तुमच्या एखाद्या गोष्टींमुळं, कृतीमुळं, वागणुकीमुळं एखादी व्यक्ती कृतज्ञ होऊन, म्हणजे कृतज्ञ म्हणजे काय? केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा. आणि कृतज्ञ म्हणजे काय? जो उपकाराची जाणीव ठेवत नाही तो. तर अशा एका व्यक्तीनं तुमची आठवण काढली असेल का हो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. जर आपण चांगलं काम केलं तर निश्चित लोक आपली आठवण काढतील, अन्यथा काहीच कारण नाही. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a cheerily sort of howdy and then vanish in the throng? Howdy, an informal friendly greeting. Churlish it means rude किंवा असभ्य या अर्थानं हा शब्द आलेला आहे. आणि throng म्हणजे काय? क्राऊड, a large number. Were you selfish, pure and simple as you rush along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? In short, की बरेचदा आपल्याकडे आपले मित्र असो किंवा हितचिंतक असो की काही मदतीच्या अपेक्षेने येतात. जसं एखादा जर मित्र तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आला तर तुम्ही त्याचं स्वागत केलंय का आनंदानं, का तुम्ही तुमच्या कपाळावरती आठ्या पडलेल्या आहेत? त्याला जे काही हवंय ते आपण देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जर आपल्याकडे असेल तर. पण नसेल तर तुम्ही त्याला इग्नोर करून फक्त हाय हॅलो करून निघून गेलात का? त्याचा एखादी जी डिमांड आहे किंवा त्याची जी मदत ना करून तुम्ही निघून गेलात काय असं विचारलंय. जर तुम्ही असं स्वार्थीपणानं किंवा बेपर्वाईनं
स्वतःच्या फायद्यासाठीच फक्त वागत असाल तर मात्र तुमचं हे कृत्य काही चांगलं नाही. परंतु तुम्ही जर एखादं चांगलं काम केलं, और समवन माइट बी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे, परंतु तुम्ही एखादं जर चांगलं काम केलेलं असेल तर तुमच्या एखाद्या कामामुळं कुणीतरी कृतज्ञ झालं आहे का, किंवा तुमचे उपकार मानलेले आहेत का. समोर मानायची गरज नाही, मनामध्ये जरी उपकार मानले त्यानं तरी हे आपल्यासाठी खूप आहे. खरं तर आपण केलेल्या मदत ही अगदी निरपेक्ष पाहिजे, म्हणजे अपेक्षा नाही पाहिजे त्याच्यात थँक्यूची सुद्धा. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. जे दिवसभर तुम्हाला खूप सारे लोक भेटलेले आहेत त्याच्यापैकी तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का की एखाद्याला तरी तुम्ही मदत केलेली आहे. जे तुमच्याकडे तुमचं जे लाईफ आहे खूप व्यस्त आहे, असं असताना सुद्धा तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तुम्ही मदत केली आहे का, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर what you did or said. Does a man whose hopes were fading now with the courage look ahead. आणि आपण स्वतःहून कुणालाही मदत करायला जात नाहीत, परंतु तुम्ही जर स्वतःहून एखाद्याला मदत केली तर तुमच्या या मदतीमुळं एखादी अनोळखी व्यक्ती, अननोन व्यक्ती खूप खुश होईल. तशी एखादी व्यक्ती आज खुश झाली आहे का? एखाद्या निराश व्यक्तीला किंवा एखादा अगदी नाराज आहे अशा व्यक्तीला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी, फ्रेश करण्यासाठी थोडासा वेळ काढलाय का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव, ज्याच्या इच्छा आकांक्षा अगदी मेलेल्या आहेत किंवा त्याला आता काही आपल्याकडून चांगलं होईल असं वाटत नाही, कुणी मदत करेल असं वाटत नाही, अशाची तुम्ही मदत केली आहे का, असा प्रश्न कवीनं आपल्याला विचारलाय. तर खरोखरच मी तुम्हाला सांगितलं ना की खूप इंटरेस्टिंग आहे, मोटिवेशनल पोएम आहे आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे एक्सप्रेस करणारी पोएम आहे. डिड यू वेस्ट द डे और लूज इट, वॉज इट वेल और सॉरली स्पेंट. हा दिवस तुम्ही कमवलेला आहे की असाच वाया घालवलाय, असं कवी विचारतायत. वाया घालवणे किंवा व्यर्थ घालवणे या अर्थानं प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. डिड यू लीव अ ट्रेल ऑफ अ काइंडनेस और स्कार ऑफ डिसकंटेंट. आनंदी, हॅपी याच्या अपोजिट डिसकंटेंट हा शब्द आहे. तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवलंय का लोकांना उदास करून असाच आजचा दिवस वाया घातलाय. ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. ॲज आय टोल्ड यू फ्रेंड्स की जर देवानं असं ठरवलं की तुम्ही आज जर काही सत्कार्य केलं असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये आणखी एक दिवस देवानं तुम्हाला गिफ्ट द्यावा. तर तुम्हाला काय वाटतं, उद्याचं जग पाहण्यासाठी देवानं तुम्हाला आणखी एक दिवस भेट म्हणून द्यावा का? तर निश्चितच द्यावा असं तर वाटणार आहे, पण हिडन मिनिंग काय आहे, तुम्ही त्यासाठी लागणारी कामगिरी किंवा कार्य केलेली आहे का? एखाद्या नाराज किंवा निराश झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं आहे असं एडगर गेस्ट आपल्याला प्रश्न विचारतायत. आणि इन शॉर्ट मित्रांनो, आपण असा प्रयत्न करूया एखाद्याच्या जीवनामध्ये आपल्या सहकार्यामुळं, मॉरलमुळं, मदतीमुळं, सहभागामुळं जर आनंद येत असेल, सो डेफिनेटली वी हॅव टू डू द सेम थिंग. नाव इन ब्रेनस्टॉर्मिंग डायरेक्टली ऑल दीज क्वेश्चन्स नॉट आस्क इन एक्झाम, बट फ्रेंड्स यू हॅव टू प्रॅक्टिस टू गेट मास्टर इन इंग्लिश. तर हे सगळे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस कराल अपेक्षा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठेही अडलं तर तुम्ही बिनधास्तपैकी कमेंट करा, याच्यावर पण आपण एखादा व्हिडिओ निश्चित बनवू. येथे एक प्रश्न बघा, रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. तर सगळ्याची रायमिंग स्कीम काय आहे असं विचारलंय. पहिल्यांची त्यांनी दिलेली आहे तर ती काय डिस्कस करण्याची गरज नाही. दुसरं बघा, शेवटचा शब्द अलॉंग म्हणजे ए, फ्रॉम म्हणजे सेम प्रोनाउन्सिएशन आहे AA. त्याच्यानंतर वे, टुडे AABB. दुसऱ्या स्टांजाची सुद्धा रायमिंग स्कीम AABB अशी आहे. फास्ट अँड पास्ट सेम प्रोनाउन्सिएशन म्हणजे AA, सेड, अहेड AABB. याची सुद्धा AABB रायमिंग स्कीम आहे.
स्पेंट डिस्कंटेंट ENT प्रोनाउन्सिएशन A या ठिकाणी से टुडे PB AABB. फास्टमध्ये जर रायमिंग स्कीम लक्षात येत नसेल तर रायमिंग स्कीमचा सेपरेट व्हिडिओ आहे, एक सुद्धा मार्क्स तुमचा वाया गेला नाही पाहिजे या उद्देशानं 12वीचे सगळे व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आपण त्याचा फायदा घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा. सो थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.